E10 पहिल्या सेक्शन अंतर्गत पूर्वीची वाहन चालकांना 2 वर्षाची सजा त्या ठिकाणी ठोठवण्यात येत होती. ती आता 10 वर्षाची केली आणि जर समजा वाहन सोडून पळून गेला त्या ठिकाणी तर 5 वर्षाची ती वेगळी आणि 2 वर्ष 5 लाखाचा दंड आणि 2 वर्षाची मजूर अशी वेगळ्या प्रकारची शिक्षा ठरवलेली आहे. आता हा वाहन कायदा तो नसला फक्त ट्रक चालकांना लागू आहे असा विषय नाही. प्रत्येकाकडे मोटार आहे, वाहन आहेत, आता तुमच्याकडे पण आहे ते, तर तुम्हाला देखील तो आहे. जसं जर तुम्ही स्वतः चालवत राहिले आणि तुमच्या हातून अपघात जर घडला तुम्ही तिथून वाहन सोडून पळून गेलं तर तुम्हाला देखील 10 वर्षाची सक्तवसुलीची शिक्षा त्या ठिकाणी आहे. मोटार वाहन कायद्याअंतर्गत प्रत्येकजण रजिस्टर करतो आपलं वाहन, तर तो प्रत्येकाला लागू होतोय. त्याच्यामुळे हा कायदा जो आहे तो जरी देशातल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी केलेला राहिला तरी सुद्धा या कायद्याच्या जे नियम आणि अटी त्या खूप घटक त्या ठिकाणी आहेत. पूर्वीचाच कायदा जो होता 2 वर्षाची शिक्षा आणि काही लाखांचा दंड असेल तो त्यांनी कायम ठेवण्याची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो. कारण की या देशामध्ये 30 लाख ट्रक दररोज धावतात, त्याच्यामध्ये जवळपास 1 कोटीच्या वरती फक्त ट्रक चालक आणि ड्रायव्हर लोक त्या ठिकाणी आहेत आणि खाजगी वाहनांच्या बंद झाले तर कमीत कमी 10 ते 20 कोटीच्या आसपास वाहन चालक येत आहेत आज या संपूर्ण देशामध्ये. तर या सगळे लोक ना हे लोक या कायद्यामुळे नोकरी सोडून जात आहेत. उद्या ही अर्थव्यवस्था संपूर्ण या ट्रक चालकांच्या दळणवळणावरती अवलंबून आहे. त्या दृष्टिकोनातून हा कायदा त्या ठिकाणी रद्द करावा अशी मागणी घेऊन आलो होतो. आमच्या भवनातून मी केंद्र शासनापर्यंत पाठवता. मोदी सरकारने संसदेमध्ये भारतीय दंडविधानच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून सन 2023ला मोटार वाहन कायद्याच्या नियमामध्ये त्या ठिकाणी बदल केला आणि संपूर्ण भारतातले जे काही ट्रक चालक असतील, ट्रक चालकच नाही दिसते तर खाजगी वाहन चालक, त्याच्यामध्ये ज्याच्याकडे मोटार आहे किंवा 4 चाकी वाहन आहे त्या प्रत्येकाला हा कायदा त्या ठिकाणी लागू झालेला आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी वाहन चालकाकडनं एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी 2 वर्षाच्या शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. शिवाय 307 कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं. पण नवीन कायद्याच्या नुसार ट्रक चालकांच्या सोबत सर्व खाजगी वाहन चालक, मग ते खाजगी वाहन चालकांमध्ये सर्व अधिकारी असतील, स्वतः कलेक्टर असतील, स्वतः मंत्री असतील, मंत्र्यांच्या गाड्या असतील किंवा या भारताचे पंतप्रधान का असेल ना ते स्वतः जर गाडी चालवत असतील तर त्यांच्या गाडीच्या माध्यमातून जर गाडीचा अपघात जर झाला तर त्या संबंधित वाहन चालकाला त्या ठिकाणी 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा त्या ठिकाणी ठोठवण्यात आलेली आहे. आज या ठिकाणी भारतामध्ये जवळपास 30 लाख ट्रक दररोज रस्त्यांवरती धावत असतात. सुमारे 1 कोटीच्या वरती ट्रक चालक बांधव या व्यवसायामध्ये आहेत. खाजगी वाहन क्षेत्राचा आपण जर विचार जर केला तर 10 कोटीच्या आसपास खाजगी वाहन चालक या ठिकाणी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या कायद्यानुसार या संपूर्ण ट्रक चालकांवरती, वाहन चालकांवरती फार मोठं संकट त्या ठिकाणी ओढवलेलं आहे. ट्रक मालकांकडे असलेले ट्रक चालक नोकरी सोडून त्या ठिकाणी जात आहेत. खाजगी वाहन चालकांचे देखील ड्रायव्हर या ठिकाणी या कायद्यामुळे नोकरी सोडून जाणं पसंत करत आहेत. अत्यंत अन्यायकारक असा हा कायदा मोदी सरकारने कुठलाही विचार न करता या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था या ट्रकांच्या दळणवळणावरती या ठिकाणी डिपेंड आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मेडिसिन असेल, औद्योगिक क्षेत्रामधल्या सर्वच्या सर्व महत्त्वाच्या वस्तू असतील किंवा पेट्रोल डिझेलसारखं देखील महत्त्वाचं दळणवळण या ट्रकांच्या माध्यमातून होत असतं. काल सायंकाळपासून धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण पेट्रोल पंपावरती धुळे शहरातल्या नागरिकांच्या प्रचंड हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी वाहनं उभी आहेत. पाणेवाडी, मनमाड या ठिकाणाहून जवळपास 2000 टँकर अर्ध्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइलचे असतील ते टँकर या ठिकाणी पेट्रोल पंप असतील गॅसचा पुरवठा करण्याकरता निघालेले होते. ते टँकर रस्त्यामध्ये ट्रक चालकांनी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. एकूणच ट्रकांच्या संपामुळे देशामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे. ट्रक चालकांचा अत्यंत महत्त्वाचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी देखील त्यामुळे या ठिकाणी धोक्यामध्ये येणार आहे. लवकरात लवकर हा कायदा या ठिकाणी मोदी सरकारने मागे घ्यावा, त्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आहोत.